चला मुलांना 2025च्या टीईटी परीक्षेला आलेला प्रश्न आहे पहा. फार सोपा प्रश्न आहे पहा. काय दिलाय प्रश्नात बघा. एका संख्येची तिप्पट आणि 6 यांची काय बेरीज ती कशाच्या बरोबर आहे? 15च्या चौपटी इतकी, म्हणजेच 15 गुणिले 4 याच्या बरोबरीला आहे पहा. मग अगोदर काय करायचं, आपण सूत्र मांडून घ्यायचंय पहा. आता एक संख्या आपण समजा एक्स मानू, संख्या एक्स, मग तिची तिप्पट काय होईल? 3x अधिक 6 हे कशाच्या बरोबर आहे? 15च्या चौपटी इतकं, म्हणजेच 15 गुणिले 4. आता हे समीकरण सोडवायचंय फक्त. पहा 3x तसेच राहतील, हे 15 चौक 60 होतील आणि हे 6 तिकडे जाऊन काय होतील? वजा होतील. पहा मग 3x बरोबर 60 मधून 6 गेले 54 राहिले. मग x बरोबर हे 3 इकडे गुणिले पलीकडे गेल्यावर भागिले होतील. 54 भागिले 3 भाग द्या. 3 1 3, 3 8 24. 18 उत्तर दिसलं की तुम्हाला एवढा आनंद होणार का तुम्ही घाई घाई लगेच पर्याय 2 निवडून मोकळे होणार. पहा पण आपल्याला काय विचारलंय आहे, तर त्या संख्येची निमपट विचारले. म्हणजे ती संख्या काय आली? 18 आली. पहा ती संख्या काय आली? 18 आली. आणि हिची काय विचारलंय आपल्याला? निमपट, निम्मी विचारली. मग 18ची निम्मी काय झाली? 9. आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. बघा म्हणजे आपण बरोबर उत्तर सोडूनही पर्याय चुकीचा निवडतो. पहा कधी कधी गोंधळून जाऊ. त्याच्यामुळं काय विचारलंय ते अगोदर पक्क लक्षात घ्यायचंय. पहा इथं तुम्ही इथपर्यंत सगळं बरोबर सोडवलं असतं आणि तुम्ही म्हटले असते माझा मार्क मला मिळालेला आहे, 18 ही संख्या ती आहे. पण आपल्याला ती संख्या विचारली नाही, तिची निमपट विचारली. मग ती संख्या जर 18 असेल तर तिची निम्मी काय होणार? 9. म्हणजे पर्याय क्रमांक 3. स्पर्धा परीक्षेला प्रश्न व्यवस्थित समजावून घेणं हे खूप महत्वाची पायरी आहे. पहा ती जर एकदा समजली तुम्हाला तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत सहज पोहोचता. पहा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.